ती चावी आहे ना, तिकडे चावी आहे ना, आणि हा वॉल आहे, तो पण वॉलच आहे. मग आपण फिरवतो का? अच्छा, म्हणजे तो तिथे फिरवतात. तो आला पाणी चालू करायचं ना, तिथे एक चावी आहे बघा, त्या तिकडे टाकीच्या तिथे ती चावी फिरवतात, मग पाणी चालू होतं. आणि ही पण फिरवतात. नाही ना, आता हे एक कोणाकडे आहे? हे ठेकेदार कोण? हा आपला हा आहे का आंबोरे? तो पाणी खात्याचेच काम करतो ना, आंबोरे पाईपलाईन वगैरे, तो नाही ना? हो, आंबोरे कॉन्ट्रॅक्टर आहे मोठा. पाईपलाईन इमर्जन्सी याला उभे फाईल मंजूर करून घे पाणीवाल्यांना. मुभा आहे हे बघा, ड्रेनेज आणि पाणी अत्यावश्यक बाब आहे, त्यांना मुभा आहे. ते 522 विदाऊट निविदा थेट, बरोबर ना? माझ्या कामाचा एक्सपिरियन्स सांगतो मी ते 522 पण नाही, मी थेट मंजुरी. नाही, इमर्जन्सी आहे, कोण मेलं तर जबाबदार, माझा असा होता. त्यामुळे आपल्याला थेट मंजुरी, जस्वाल असो, कोणी असो, कोणी असो. पाणी खात्याला मी काल परवा सतत व्हिडिओ पाठवले. संबंधित अतिरिक्त आयुक्त, उपनगर अभियंता, वॉटर डिपार्टमेंट, उपनगर अभियंता बांधकाम खाते, कार्यकारी अभियंता बांधकाम खाते, कार्यकारी अभियंता पाणी खाते, जे नावं सांगतो, पाणी खाते कुलकर्णी, उपनगर अभियंता विकास ढोले, उपनगर अभियंता विनोद पवार. मला वाटतं विनोद पवार तर काय व्हॉट्सअप वाचत नाही, त्यांचं काही कर्तव्य नाही, महानगरपालिकेशी लागेबांधे नाहीत. अजून मला वाटतं 5-7 वर्ष काम करणार आहेत उपनगर अभियंता पदावरती. आणि ढोलेसाहेब मेसेज बघतात, ढोलेसाहेब ॲक्टिव्ह आहेत. आणि जे अधिकारी ॲक्टिव्ह नाही आहेत, जे मेसेजही वाचत नाही, अतिरिक्त आयुक्त ॲक्टिव्ह आहेत, ते मेसेज तात्काळ वाचतात आणि तात्काळ फॉरवर्ड करतात. गोदापुरे तात्काळ फोन उचलतात, तात्काळ रिॲक्शन्स देतात. आपत्ती कक्ष थोडं संभ्रम आहे, आपत्ती कक्ष थोडं संभ्रम आहे, म्हणून त्या दिवशी 7 तारखेला उपमुख्यमंत्री यांनी निर्देश दिले, चांगलं काम करा, चांगलं काम केलं तर तुम्हाला कामाची दखल करून पुढील प्रशंसा होईल, आणि चांगलं काम नाही केलं तर निलंबन होईल. हे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माझ्यासमोर सांगितलेलं आहे. मी आयुक्तांनाच सस्पेंड केलं हे पण सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे हे धुरंधर काम पारदर्शक असावं. हे पाईपलाईन गॅस साहेब तुम्ही काम काढून घे. पाईपलाईन गॅसवर बसस्टॉप आहे, अतिक्रमण अनुदान बांधकाम निष्कर्ष विभागाला सांगा, महानगरपालिकेचा बसस्टॉप आहे, कार्यकारी अभियंता प्रभाग समिती कोण बरे, वर्तकनगर प्रभाग समिती संदीप सावंत यांना मेसेज पाठवले, हे केले, तरी हे काही कारवाई करत. हा जाहिरात बोर्ड अतिक्रमण विभागाला काढायला मी कधीच पत्र दिलेलं आहे, तो काढत नाही आहे. तर आता हे काम धुरंधर आता लोक करायला आले आहेत, ते तात्काळ होईल अशी मी आशा बाळगतो. परंतु अतिक्रमण डिपार्टमेंट जो आहे आपला नवीन आलेले निकम, हे मला वाटतं अकार्यकुशल आहेत. कारण मी त्या दिवशी भेटलो, जाहिरात फलक काढा आदेश आहेत उपमुख्यमंत्र्यांचे, तरी वर्तकनगर नाकावर जाहिरात फलक लागतात, कुठे कुठे जाहिरात फलक लागतात, ते तात्काळ निघावं. कारण लोकांच्या डोक्यात पडले तर हानी होते. नगरसेवक लोक फक्त प्रसिद्धीपोटी काम नसेल करत तिथे लगेच बोर्ड लावतात, परंतु प्रभागातील ते झाड तोडले, ती झाडाच्या फांद्या कोणी उचलत नाही आहे, याकडे पण लक्ष द्या. हे मुद्दा म्हणून लाईव्ह तुमच्यासाठी पाठवतो आहे मी. आणि मी येतो आता कमिशनर ऑफिसला भेटायला येतो, आयुक्तांनी बोलवलं आहे. एक प्रश्न आहे अतिक्रमण आणि बांधकाम विभागाला, ह्या ज्या दोस्तीवारकडे गाड्या लागतात दोन्ही बाजूला, ह्या केवळ गाड्या लोकमान्य नगर पाडा नंबर 4, महात्मा फुले नगर, लोकमान्य पाडा नगर, सावरकर नगर, इकडच्या गाड्या या दोस्तीवारमध्ये येऊन रस्त्याच्या बाजूला लागतात, कडेला लागतात. उद्या काही जर घातपात झाला तर या गाड्या कोणाच्या, कोण जबाबदार आहे? मी मागेसुद्धा काढल्या होत्या, आता पुन्हा येऊन लागलेल्या आहेत. तरी तात्काळ दक्षता घ्यावी, आणि या संबंधित जर दक्षता घेतली नाही तर आयुक्त जबाबदार, अतिरिक्त आयुक्त जबाबदार, आणि महापौर उपमहापौर जबाबदार, एवढं मी सांगू शकतो. परवाच्या लाईव्ह बातमीनुसार तात्काळ आपल्याकडे कर्मचारी आलेले आहेत,
आणि काम करतायत. हे पाणी खात्याचे लोक आहेत. आता अतिक्रमण विभागाने त्यांचं काम करावं. तो भाजीवाल्याला निर्देश दिला तर रस्त्याच्या पट्ट्याच्या मध्ये आला आहे. तो भाजीवाला रस्त्याच्या पट्ट्याच्या मध्ये आले, त्याला निर्देश काय आदेश दिलेत, तू काढ नाही तर तुला उचलून लावेन मी.